रायगड जिल्ह्यातील कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण जगात दुर्मिळ रक्तगट असलेल्या म्हणजेच बॉम्बे ब्लड ग्रुपच्या कोकणातील आंजर्ले येथील एका रक्तदात्याने कर्नाटक येथे जाऊन रक्तदान केल्याने एका चिमुकल्या बाळाला जीवदान मिळालं आहे। कर्नाटक विजापूरच्या बबलेश्वर येथील अवघ्या 1 वर्षाच्या सिद्धांत प्रभूने या चिमुकल्याची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, परंतु सदर मुलाची जीभ टाळ्याला चिकटलेली असून त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची गरज होती। मात्र त्यासाठी सिद्धांतचा रक्तगट म्हणजेच बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे निष्पन्न झाले। तो रक्तगट जगात दुर्मिळ आहे, त्यामुळे या रक्तगटाचा एकही दाता कर्नाटक राज्यात नसल्याने यामध्ये कोकणातील दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील ओंकार धनावडे यांनी तब्बल 300 किलोमीटरचा प्रवास करून रक्तदान करून एक सामाजिक दातृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवला आहे। यासाठी बॉम्बे ब्लड डोनर ग्रुपने पुढाकार घेतला असून सांगली व कोकण येथील 2 दात्यांनी 300 किलोमीटर अंतर प्रवास करून स्वेच्छेने रक्तदान केले। त्याकरिता बॉम्बे ब्लड डोनर ग्रुपने पुढाकार घेतला होता। या बाळाच्या रूपाने कर्नाटकात या दुर्मिळ रक्तगटाची पहिली व्यक्ती समोर आली आहे। मात्र सिद्धांतला रक्ताची गरज असल्याने सिद्धांतच्या पालकांना महाराष्ट्रातील बॉम्बे ब्लड डोनर ग्रुपची माहिती मिळाली। त्यांच्याशी संपर्क साधून ते सांगलीला आले। तोपर्यंत या डोनर ग्रुपचे अध्यक्ष विक्रम यादव यांनी तयारी केली होती। कोकणातील दापोली येथील ओंकार धनावडे हे सुमारे 300 किलोमीटर, तर कोची येथील हनुमंत भोसले हे देखील सांगलीत आले। सिद्धांतचे पालक व मदतीसाठी इच्छुक तरुणांमध्ये भाषेचा अडसर निर्माण झाला। त्यांना मराठी कळत नव्हते, तर यादव व इतरांना कानडी भाषा येत नव्हती। अशा वेळी सांगलीत राहणाऱ्या सिकंदर जमादार यांची मदत घेण्यात आली। कर्नाटक सीमेवरील मूळ रहिवासी जमादार यांना मराठी कन्नड येत असल्यामुळे त्यांच्या मदतीने संवाद झाला। यानंतर तज्ञ डॉक्टरांच्या समोर रक्तदान प्रक्रिया पार पडली आणि नंतर आईस बॉक्स मध्ये भोसले व धनावडे या रक्तदात्यांनी दिलेल्या रक्ताची बॅग घेऊन नातलग कर्नाटकला रवाना झाले। तर विक्रम यादव व मित्रमंडळी यानंतरही त्यांच्या संपर्कात होते। वेळेवर अतिदुर्मिळ रक्त मिळाल्यामुळे इकडे विजापूरला मध्यरात्री यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाली। तर या रक्तगटाचा एकही व्यक्ती कर्नाटकात नसल्यामुळे सिद्धांतच्या पालकांनी महाराष्ट्राची मदत घेतली, अशी माहिती विक्रम यादव यांनी दिली आहे। संपूर्ण जगात अधिक अर्थात बॉम्बे ब्लड ग्रुप अत्यंत दुर्मिळ आहे। सुमारे 1 लाखांमागे अवघ्या 10 जणांमध्ये हा रक्तगट आढळून येतो। यादव यांच्या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशात सुमारे 750 रुग्णांना, तर पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, बेल्जियम, मलेशिया, इंग्लंड, थायलंड, सिंगापूर आणि दुबईतील रुग्णांना आजवर या देशांमध्येही मदत केली आहे। 1952 मध्ये या अतिदुर्मिळ रक्तगटाचा शोध लागला। मात्र सद्यस्थितीत या रक्ताचे जगभरात केवळ 450 व्यक्ती असून त्यापैकी भारतात 180 व्यक्ती आहेत। त्यामुळे विक्रम यादव आणि त्यांचा ग्रुप अशा रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देत आले आहेत। यातून केवळ महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यच नव्हे तर इतर देशातही नियमांचे पालन करून गरजूंपर्यंत रक्त पोहोचविण्याचे काम यांनी केले आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।